आम्ही तर मोदीलाच बनवून म्हणतो. का म्हणून मोदीलाच बनवायला असं काय होतं? आता याचे आमच्याकडनं ते कसं बी काही असं काही आहे काय वाटते का काही सब त्याच्यावर म्हणून का म्हणली येतील काही मित्रांनो, आपण सर्वांचे बापू वार्ता न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आता सध्या निवडणूक सुरू आहे लोकसभेची, आणि लोकसभेची निवडणूकला धरूनच संपूर्ण देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये एकच मुद्दा गाजत आहे की देशातले पंतप्रधान कसे हवेत. एकीकडे राहुल गांधीचे नाव येत आहे तर एकीकडे नरेंद्रभाई मोदीचे नाव येत आहे. आणि आता सध्याच्या स्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे आहेत. तरी आम्ही ग्रामीण भागातील जे जनता आहे, राहणारे नागरिक आहेत, यांच्याकडून माहिती घेऊया की आता यांना कसा पंतप्रधान हवा व का म्हणून हवा. तर काय सांगणार आजीबाई, तुम्हाला काय वाटते कसा पंतप्रधान हवा? पार्वताबाई पटले, पटले. आम्हाला पैसे कवडे भेटतात तर 10-100 भेटतात. आम्हाला आता घरकुडी भेटला. आता काय सांगणार आजी, यामध्ये आता देशातले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत तर आणि एकीकडे राहुल गांधीचे नाव सुरू आहे, तर तुम्हाला काय वाटते कोण बनायला पाहिजे पंतप्रधान? आम्ही तर मोदीलाच बनवून म्हणतो. का म्हणून मोदीलाच बनवायला असा काय उद्देश? आता येते आमच्याकडनं ते कसं बी काही असं काही आहे काय वाटते का काही सब त्याच्यावर म्हणून का म्हणली येतील काही आमच्यासोबत आता एक काका मौजूद आहेत. आणि काय सांगणार काका, तुम्हाला काय वाटते देशातले पंतप्रधान कसे हवे? देशातले पंतप्रधान आता जे मोदीजी 14 भंगी राजकारण चालून राहिले व त्याच्यामधून आपल्याला पुष्कळ सवलती मिळाल्या. ना सवलतीमुळे युवा पिढीला बी सवलत म्हणजे धंदेकाम मिळाले, अजून लोकांना घरकुल मिळाले, आणि अजून रोजगार बी मिळून राहिला लोकांना. जो नरेंद्र मोदी जो पंतप्रधान आहे त्यांच्या बाबतीत काही सांगताच येत नाही. कारण की आता गरीब गुंडे पूर्ण सगळेच काही लोक हे आता आपल्या जो गरिबीमधून थोडं उठून राहिले, त्यासाठी अनाथ त्यांना फुकटामध्ये मिळून राहिला. तो राशन आहे तो. अजून जे 1000ची जो पेन्शन होता त्यांना आता 1500 रुपये झाले. त्यांच्यापासून त्यांनी वृद्ध लोकांसाठी बहुत सोय झालेली आहे. ना अशा परिस्थितीत ते वृद्ध व्यवस्था आपले जीवन काही कसे तरी चांगले स्वरूपाने जगू शकतात. काय वाटते, एकीकडे राहुल गांधीचे नाव येत आहे तर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे? आता राहुल गांधी म्हणजे का अगोदर काँग्रेसची सरकार होती ना, काँग्रेसच्या सरकारमध्ये लोकांना काहीच नाही मिळाले. ते मिळाले कोणाला? फक्त अतिरिक्त जे लोक होते मागासवर्गीय असेच लोकांना मिळाले होते. आता या गरजू लोकांना म्हणजे सगळेच लोकांना मिळाले. या मोदीच्या जमान्यामध्ये आवास योजना, घरकुल योजना हे सगळ्यालाच मिळाले. आता सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे. लोकसभेच्या निवडणूकमध्ये एकीकडे डॉक्टर प्रशांत पडोळे हे काँग्रेसकडून उमेदवार आहेत, तर दुसरीकडे जे भाजपचे उमेदवार आहेत सुनील मेंढे. यामधून तुम्ही कुणाला बघणार? तुमचं काय मत आहे? आम्ही आता सुनील मेंढेलाच बघणार. आता सध्या लोकसभेची निवडणूक आहे. मोदी सरकार म्हणते की अब की बार 400 पार, आणि दुसरीकडे काँग्रेसने काही कामं केल्या त्यावरही टीका टिप्पणी होते. आणि आता यापूर्वी जे आहेत भाजपचे सांसद जे राहिलेले आहेत सुनील मेंढे, तर यांचा कसा कार्यकाळ होता? चांगला कार्यकाळ. मोदींना इथला सगळं काम केला, बहुत काम अच्छा केला त्यांना. काँग्रेसचे मागील काम होते ना, पुढे बेकार काम आहेत. मोदीचे इथले काम अच्छे आता चाल रहे. गरीब जनताले, हाँ सब जनताले बड़ा फायदाचं काम आहे. नुकसान की सब भरपाई जमीनचा कोणताही विकास होऊन राहिला काम. काँग्रेसना पुरा अत्याचार करून टाकला. ज्याप्रमाणे आता तुम्ही बघितलं गावामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांचे काय मत आहे लोकसभा निवडणुकीबद्दल, आणि देशातले कसे पंतप्रधान हवे व लोकसभेचा उमेदवार कसा हवा, यावर कितीतरी लोकांनी आता माहिती दिली. आता आमच्यासोबत अजून एक व्यक्ती आहे जे बाईकवर येताना त्यांनी आम्हाला थांबवलं आणि त्यांना विचारू, काय वाटते तुम्हाला कसा उमेदवार हवा? मी डॉक्टर सुनील नांदगाय. ह्या शासनाबद्दल कोणताही असा काही वाईट विचार किंवा कोणताही नाही का दुर्गुण असं मला आवडलं म्हणजे भासलं नाही. त्यांनी सर्वांना
बोलले होते की ह्या प्रकारे आम्ही सर्वांना 2024पर्यंत घरकुल देऊ. त्यांनी घरकुल दिला, सर्वांचे मतं केला. लोकांना जे शेतकऱ्यांना 6,000 रुपये 4,000 रुपये जे देणं होतं ते त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे दोन्ही पैसे लोकांना परत दिला. बोनसची गोष्ट केला तेही बोलला. आम्हाला या सरकारबद्दल कोणताही असं काही दुर्गुण आमच्याकडे आलेला नाही आहे आणि त्या दुर्गुणाबद्दल आम्ही सरकारबद्दल कोणती अशी म्हणजे क्षमा म्हणा किंवा त्या सरकारबद्दल आमचा विरोध म्हणा असा काही आमच्यात दोष निर्माण झाला नाही. ची सत्ता होती यापूर्वी काँग्रेसने काही विकास केले की नाही केला? काँग्रेसने तर कोणते 60 वर्ष राजकारण केले आपल्या देशामध्ये. त्यामध्ये आम्हाला कोणतीच अशी व्यवस्था दिलेली नाही की जी आमच्यापर्यंत पोहोचेल. अगोदर काँग्रेसच्या सत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचे धानाला सुद्धा बोनस मिळत नव्हता. आता मोदीजी ज्या 2014 पासून मोदीजी आहेत तेव्हापासून धानाला बोनस पण चालू आहे. असे अनेक सुविधा त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. त्याकरिता मोदीजीच चांगले व्यक्ती आहेत. प्रमाणे मित्रांनो तुम्ही बघितल्यात ग्रामीण भागातील परिसरामध्ये जे काँग्रेसचं राजकारण कसं काय आहे व भाजपचे राजकारण कसं काय आहे आणि लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. लोकसभेची निवडणूककरिता आम्ही ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये काय चर्चा सुरू आहे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच नरेंद्रभाई मोदी तसेच राहुल गांधी यांच्याबद्दल काय लोकांच्या मनात विचार आहेत व त्यांनी आपले मत जे आहे ते कशा प्रकारे व्यक्त केले आहेत तुम्ही बघितल्या. तर अशाच बातम्याकरिता आमच्या बापू वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. गोंदियावरून देवेंद्र दमाहे.